लाडकी बहीण योजना याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची त्यांनी घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. मंत्रिमंडळाचा तर आपण पाहिलेलं असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे. काय म्हटले आहेत ते तुम्ही सुरुवातीला लाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं असेल, परंतु डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत याच्याबद्दलचं आजच्या तारखेचं अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर सुरूच ठेवणार, 2100 रुपये देणार, निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करू, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. तुम्ही सुरुवातीला पाहिलेलीही असेल. तर तुमच्यासाठी खुशखबर ही आहे की योजना आता पुढं कायमस्वरूपी सुरूच राहणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्याचसोबत बघा, सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींवर काही निर्णय होतो का याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल. तर राज्याचे लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतली. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ असे आश्वासन महायुतीनं प्रचारादरम्यान दिलेलं होतं. तर आतापर्यंत 1500 रुपयांनी तुम्हाला याचे 7500 रुपये देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेले असतील. आता तुमचे पैसे पुन्हा राहिलेले यायला देखील सुरुवात होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू, आमचे आर्थिक स्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजना सुरू करणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू. ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागेल ती आधी आम्ही करणार आहोत आणि निकषाच्या बाहेर कोणी भेटला, तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी उदाहरण देखील दिलं की शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. नंतर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही निकषात बसत नाही. त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कारण नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा, सरसकट मात्र विचार केला जाणार नाही. जर काही तशा तक्रारी आल्या की ह्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटतोय, निकषाच्या बाहेर जातोय, तर अशा लाडक्या बहिणींची नावं वगळली जाणार आहेत. सरसकट मात्र नावं वगळली जाणार नाहीत. ही योजना पुढे चालूच राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. निकषाबाहेर असणाऱ्यांना अर्जांचा पुनर्विचार करणार आहोत. तर काय म्हटले बघा ते या ठिकाणी, लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावं यासाठी पडताळणी देखील केली जाणार आहे. या ठिकाणी त्यांनी
आत्ताच्याच पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे. राज्यातील 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. निवडणुकीआधी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता त्या सर्व महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला गेला आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास 2100 रुपयांचा हप्ता देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याचं वृत्त येत होती. आता मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण सुरूच ठेवणार असल्याचं सांगत 2100 रुपये देणार असल्याचंही सांगितलंय आणि या योजनेत महिला ज्या निकषाच्या बाहेर असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर ही आजच्या तारखेची महत्त्वाची न्यूज तुम्हाला दिलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमची प्रतीक्षा असेल ती म्हणजे 6व्या हप्त्याबद्दलची, जो की 6वा हप्ता देखील आता बघा सरकार स्थापन झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. लवकरच येणाऱ्या 8 दिवसामध्येच तुमचा निर्णय या ठिकाणी 6व्या हप्त्याबद्दल घेतला जाऊ शकतो. कारण की लाडकी बहीण योजना जी आहे त्याची नियमावलीच अशी आहे की प्रत्येक महिन्यामध्ये त्या प्रत्येक महिन्याचा हप्ता जो लाभ आहे तो तुम्हाला त्याच महिन्यामध्ये वाटप केला जाणार आहे. आणि याच्या मागं आपण जर बघितलं तर जुलैपासून ही योजना चालू झाली. जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित त्यांनी 3000 रुपये दिलेले होते. तर डिसेंबरचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्येच आम्ही वाटप करणार आहोत असं ऑलरेडी अगोदरच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये महिला व बालविकास मंत्री असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता आम्ही डिसेंबर महिन्यामध्येच वाटप करणार आहोत. म्हणजे याच महिन्यामध्ये कधीही तुम्हाला पुढचा जो तुमचा हप्ता आहे 6वा हप्ता तो भेटून जाईल. परंतु अजूनही स्पष्ट या ठिकाणी झालेलं नाही की 1500 रुपये भेटेल की 2100 रुपये. त्यांनी सांगितलेलं आहे 2100 रुपये आम्ही देणारच आहोत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु त्याचे आर्थिक स्रोत वगैरे त्याच्याबद्दल आधी व्यवस्था करावी लागेल असं त्यांनी सांगितलंय. तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच भेटणार आहे हे मात्र या ठिकाणी 100% खरं आहे. तर तुमचे आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरलेले असतील, अजून तुमचे पैसे आलेले नसतील तर तुमची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये खास करून DBT तुमचं लिंक असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. ज्यांनी नवीन फॉर्म भरलेत त्यांनी सर्व प्रक्रिया तुमची पूर्ण करून ठेवायची आहे. आणि लाडकी बहीण योजनेची वेबसाईट देखील तुम्हाला चेक करायचे. त्याच्यावर आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते पाठवले आहेत ते देखील अपडेट करण्यात आलेले आहे. 5 हप्त्यापैकी तुम्हाला किती हप्ते जमा झाले, कुठल्या अकाउंटला गेलेत, कुठल्या अकाउंटला DBT तुमचं लिंक आहे आणि तुम्ही हे योजनेमध्ये बसता का ते देखील त्या ठिकाणी अपडेट झालेलं आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त जसं की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय तर त्या ठिकाणी येस किंवा नो अशा पद्धतीने देखील लिहून आलेला आहे. जर त्या ठिकाणी येस लिहून आलेला असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही ऑलरेडी शासकीय योजनेचा दुसरा लाभ घेताय आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेताय तर तुम्हाला कुठली तरी एकच योजनेचा लाभ भेटेल. नो लिहून आलेला असेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची त्या ठिकाणी गरज नाही. तर संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायची. ज्यांचे पैसे आतापर्यंत आलेले नाही त्यांना एकदा अकाउंट तुमचं लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती लॉग इन करून चेक करायचं आहे की त्या ठिकाणी तुमचं DBT लिंक आहे का, त्या ठिकाणी तुमचा हप्ता पाठवला गेला आहे का, कुठल्या बँकेत गेलेला आहे. जर बंद पडलेल्या बँकेत गेलेला असेल तर तेही त्या ठिकाणी तुम्हाला चेक करता येणार आहे. आणि ज्यांचे पैसे यायचे राहिलेत त्यांचे लवकरच पैसे आता डिसेंबरच्या हप्त्यासोबत जे थकीत हप्ते आहेत ते देखील सरकार वाटप करून या ठिकाणी टाकेल. तर 6वा हप्ता तुमचा लवकरच या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याची प्रोसेस आता वेगाने होईल कारण की नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबरच आम्ही या ठिकाणी पुढील हप्ता 6वा हप्ता वाटप करू अशी माहिती अगोदरच या ठिकाणी दिलेली होती. आतापर्यंतचे 5 हप्ते नोव्हेंबरपर्यंतचे सर्वांना भेटलेले असतील. ज्यांचे राहिले असतील, थकबाकीत असेल त्यांना देखील 6व्या हप्त्यासोबत मागचे हप्ते देखील सरकार देऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची आजच्या तारखेची अपडेट तुम्हाला द्यायची होती. याबद्दल अजून जे पण अपडेट येत राहतील तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावं, लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. धन्यवाद.